केलं होतं बरोबर ना? हो सर. हो. तर बघा 8वीचा मुलगा तुमच्या समोर गेलाय बरोबर ना? तर चला आयनिक बॉन्ड मध्ये लिहायचं की आयनिक बॉन्ड मध्ये बेसिकली एक असतं. चला लिहा. लो एक्झाम्पल लिहा पहिले लिहा. एक्झाम्पल. चला एक्झाम्पल मध्ये हे दिसतंय की तुम्हाला? याला थोडस चेंज करा, याला काय करा, मॉडीफाय करा. याला म्हणजे कसं आहे, आपल्याला ते डायरेक्ट कळत नाही. कळतं का आपल्याला? नाही, त्याच्यामध्ये आपण थोडा चेंज करू. तर चेंज असं करायचं की हा जो एम जी आहे, एम जी म्हणजे मेटल आहे. कोण आहे? मेटल. तर मेटल मध्ये आपण घेणार सोडियम. काय आहे हा? सोडियम. तर सोडियम मेटलचा आधी काय बनतो? सोडियम आयन बनतो. काय बनतो? आयन. काय बोललो मी? सोडियम ऍटमचा आधी काय बनतो? सोडियम आयन बनतो. एक इलेक्ट्रॉन लॉस होतो आणि याला म्हणतात, हे इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी जी एनर्जी लागते, एनर्जी, त्याला आयनायझेशन एंथॅल्पी म्हणतात. काय बोललो मी? आयनायझेशन एंथॅल्पी इज द एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट वन ॲटम इनटू इट्स आयन बाय लूज ऑफ वन इलेक्ट्रॉन. लूज ऑफ वन इलेक्ट्रॉन. मग कोणताही ऍटम जर इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्याला एनर्जी कोणती लागते? आयनायझेशन एंथॅल्पी. कळलं? मग लिहा सोडियम लिहा. लिहा सोडियम गॅस फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये आहे? गॅस फॉर्म मध्ये. सोडियमचा सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही. त्याला आधी कशात जावं लागतं? सोडियम हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो, त्याला गॅस फॉर्म मध्ये न्यावं लागतं, वेपर. आणि मग तो ऍटम काय करतो? इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्याला एनर्जी लागते आयनायझेशन एंथॅल्पी. चला लिहा. सोडियम गॅस, नंतर सोडियम प्लस आणि प्लस इलेक्ट्रॉन, आणि लिहा त्याला एनर्जी कुठे लागली? आयनायझेशन एंथॅल्पी. पुढचा मॅग्नेशियम. हे एक्स. एक्स म्हणजे क्लोरीन. क्लोरीन आहे. क्लोरीन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. काय केला? ऍक्सेप्ट केला आणि तो क्लोरीन मायनस झाला. मग जेव्हा इलेक्ट्रॉन घेतला, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. एनर्जी काय होते? इलेक्ट्रॉन एनर्जी काय होते? आउट होते. काय होते? आउट होते. जनरली एनर्जी काय होते? आउट होते. आणि ही एनर्जी काय घ्यावं लागते? इन करावं लागते. मग गोष्टी काय कळायला आपल्याला? एका ऍटमला इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी एनर्जी लागते, तिला अनायशन एंथॅल्पी म्हणतात. आणि क्लोरीनला इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी द्यावी लागते. काय करायला लागते? तिला म्हणतात इलेक्ट्रॉन एंथॅल्पी. हे डोक्यात बसवा, आयनायझेशन आणि इलेक्ट्रॉन. आणि मग हे काय होतात? हा होतो Na प्लस आणि हा होतो Cl मायनस. मग हे प्लस आणि मायनस एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. काय होतात? अट्रॅक्ट होतात. आणि ते ऍड होऊन काय तर होतो? NaCl तयार होतो. काय तर होतो? NaCl. आणि याला म्हणतात आयनिक कंपाऊंड किंवा इलेक्ट्रोवायलेंट कंपाऊंड. आयनिक आणि इलेक्ट्रोवायलेंट. कळालं? काय काय बोललो मी? शौर्य कळालं का? हो सर. एक्झाम्पल कळालं? एनर्जी हो सर. एनर्जी आउट होते, ही आउट होते, ही आउट. इलेक्ट्रॉन आउट करायला घ्यावे लागते, इलेक्ट्रॉन घ्यायला त्यावेळी. बरं. मग हा जो NaCl फॉर्म होतो, तर याच्यामध्ये जो फोर्स असतो त्याच्यामध्ये, आता हे बघा, जो NaCl फॉर्म होतो, तर इथे एक डेफिनेशन लिहिलं आहे. तर चला तुम्ही डायग्राम काढू शकता की NaCl दिसतो कसं. घरी काढायची होमवर्क. काय करायचे? हा NaCl आहे. जे आपण हातात मीठ घेतो, त्यात पुन्हा एक रूल लक्षात ठेवा.
पॉझिटिव्ह जो चार्ज असतो त्याची साईज छोटी असते आणि निगेटिव्ह चार्जची साईज काय असते, मोठी असते. आहे नाही. आणि ऍटमची साईज मध्ये असते, काय असते, मध्ये असते. नाही कळलं? एक्झाम्पल, एन ऍटम आहे, एन चा एन प्लस झाला, साईज काय झाली, छोटी झाली. सीएल आहे, सीएल चा सीएल मायनस झाला, सीएल चा काय झाला, सीएल मायनस झाला, काय होणार, साईज मोठी. म्हणजे ऍटम पेक्षा मायनस झालं तर साईज मोठी, ऍटम पेक्षा प्लस झालं तर साईज छोटी. कळला गोष्टी लोक? मग हा एन ए प्लस आहे ते याची साईज आणि सीएल मायनसची जनरली मायनस हे प्लस पेक्षा मोठे असतात. मग सोडियम क्लोराईड मध्ये अशा प्रकारे दिसतंय, मोठे मोठे म्हणजे सीएल मायनस आणि छोटे मोठे म्हणजे एन ए प्लस. मग जे तुम्ही हातात मीठ बघता त्याच्यामध्ये ऍटम नसतात, एन ए प्लस आणि सीएल मायनस हे आयन असतात, म्हणून त्याला आयनिक कंपाऊंड म्हणतात. काय म्हणतात? मग पाण्यात टाकल्यावरती त्याच्यापासून एन चा ऍटम नाही तयार होत, एन ए प्लस सीएल मायनस आयन तयार होतात. काय तयार होतात? मीठ पाण्यात टाकल्यावरती काय तयार होतं, एन ए प्लस सीएल मायनस. फक्त काय होतं, यातला बॉन्ड ब्रेक होतो, यातला काय होतो, बॉन्ड ब्रेक होतो. कळलं? मग जे आयनिक किंवा इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड बनलेले असतात ते कशामुळे बनलेले असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन. कळलं? पॉझिटिव्ह आयन का बनतो, कारण तो इलेक्ट्रॉन लॉस करतो. निगेटिव्ह आयन का बनतो, कारण इलेक्ट्रॉन घेतो. त्यात अपोजिट चार्ज तयार होतात, अपोजिट चार्ज एकमेकाला अट्रॅक्ट होतात आणि जो सॉलिड तयार होतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट किंवा आयनिक कंपाऊंड. दिसायला कसा असतो, क्यूब सारखा असतो. आणि जे स्ट्रक्चर तयार करतो, जे बनवतो ना तो, हे जे बनवलं ना त्याने एन ए प्लस सीएल मायनस, एन ए प्लस सीएल मायनस, याला काय म्हणतात, लॅटिस स्ट्रक्चर. याला काय म्हणतात, लॅटिस स्ट्रक्चर. हे जे बनवतो ना याला काय म्हणतात, लॅटिस स्ट्रक्चर. आता इथे नाही दिलं. हॅलो, हा बोला. हे मागची तिकडच्या वराची 22 दिली आणि इकडची 18 दिली. मुझ्याकडची ह्या आपल्या तिकडच्या वरातली, दूरच्या वरातली 22 दिली आहे, ते आपल्या वरात ना. आणि या इकडचं ते विठ्ठलराच्या बाजूचं आहे, त्याला 18 दिली ती मागची. नाही तर कमी बी काही दिली, बरोबर लावली होती आपण, कशाला म्हटलं, बरोबर आहे की नाही. काही तेव्हा काही कमी नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काढून करताय, जे आहे ते आहे, बरोबर. मी दिली होती बरोबर, तुम्ही विचारू शकता समाधान. चल. हम्म. चला इकडे लक्ष द्या रे, कळालं का रे काय बोलतोय तुम्ही? यस. तर हे अशा प्रकारे दिसतं आणि याला लॅटिस सेल म्हणतात. काय म्हणतात? लॅटिस सेल. आणि हे आपण चॅप्टर पुढे शिकणार आहोत 12 मध्ये. त्याचं नाव काय आहे? सॉलिड स्टेट. काय आहे? सॉलिड स्टेट. तेव्हा याच्यामध्ये हा जो क्यूब असतो ना, याच्यामध्ये ना असे युनिट्स असतात, दिसतोय. आता NaCl दिसतोय ना, हा याला याला काय म्हणतात, लॅटिस स्ट्रक्चर. आणि याच्यातलं तुम्ही छोटा क्यूब बघितलेला युनिट सेल म्हणतात. काय म्हणतात? या युनिट सेल मध्ये NaCl असे बसलेले असतात. काय बसलेले असतात? NaCl बसलेले असतात आणि हे रिपीट होतात, पुन्हा पुन्हा काय होतात,
रिपीट होत जातात. म्हणजे हा जो मेटल जो तुमच्या हातात मीठ असतो तो बेसिकली क्यूबचा बनलेला असतो. काय बनलेला असतो? क्यूबचा बनलेला असतो. आणि ह्या क्यूब मध्ये काय असतं की अशा हे क्यूब जेव्हा कॉपी व्हायला लागतात, समजतं ना, क्यूब तेव्हा तुमच्या हातात तो सॉलिड ठोकळ्यासारखा दिसतो. काय दिसतो? तुम्ही नीट बघितलं तर जे मीठ असतं ना, जे आपण समुद्रातून आणतो ते थोडं ठोकळ्यासारखं असतं. बघितलं का तुम्ही? ग्राइंड केलेलं नाही, टाटा नमक नाही. ओरिजिनल जे समुद्रातून आणतो ना ते थोडेसे स्क्वेअर सारखं असतं. बघितलं कधी? ब्लॅक कलरचं मीठ नाही बघितलं? स्क्वेअर असतात, छोटे छोटे कॉर्नर असतात त्याला. का? कारण ते क्यूब फॉर्म मध्ये असतं, त्याच्यामध्ये असे भरपूर क्यूब्स असतात. आणि एक सीएल एक मायनस, एक सीएल Na+, असे क्यूब रिपीट झाले की काय तयार होतो? लॅटिस स्ट्रक्चर. आणि त्यातला छोटा जो क्यूब असतो त्याला युनिट सेल म्हणतात. काय म्हणतात? युनिट सेल. पुन्हा एकदा सांग. डायग्राम कळली? हा युनिट सेल असतो. युनिट सेल मध्ये जे बाकीचे इथे छोटे छोटे डॉट दिसत आहेत ना ते Na+ आहे. आणि जो रेड कलर वाला काय आहे? Cl-. काय आहे? असे क्यूब मल्टिपल टाइम एकमेकांना अटॅच झाले की काय तर होतो? लॅटिस, क्रिस्टल लॅटिस तयार होतो. काय होतो? क्रिस्टल लॅटिस. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला NaCl म्हणता. मग NaCl मध्ये असे मोठमोठे क्रिस्टल्स असतात. आता क्रिस्टल मध्ये छोटे छोटे काय बनलेले असतात? क्यूब असतात ना, हे रिपीट होतात. काय होतात? रिपीट होतात. त्यांचे कॉर्नर मध्ये काय बसलेले असतात? असे Cl- आणि हा Na+. कळालं? यश त्याला एक कॉपी करेल शौर्य आणि त्याला ग्रुपवर टाक. समजलं काय तर पॅटर्न? काय मग युनिट्स काय सर? याला कॉपी कर आणि ग्रुपवर टाक. ठीक आहे सर. म्हणजे कळालं काय आपल्याला की आयोनिक सॉलिड मध्ये एका पर्टिक्युलर शेप मध्ये, क्यूब मध्ये काय असतात? Na+, Cl- मॅनेज करून जिओमेट्री बनते. ते जिओमेट्री रिपीट होत जाते आणि त्याला क्रिस्टल म्हणतो. मग काय म्हणतो? मग जनरली आयोनिक सॉलिड असतो, क्रिस्टल फॉर्म मध्ये असतात. मॅक्झिमम कसे असतात? क्रिस्टल फॉर्म. कळालं? तर एक प्लस एक मायनस असंच असतं. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. मग तुम्ही म्हटलं सर हे केस NaCl साठी असं असतं. KCl म्हणजे काय? पोटॅशियम क्लोराईड. हा आयनिक सॉलिड आहे का? यस. K+ आणि Cl- हाही असं असतं. मॅग्नेशियम क्लोराईड नाव ऐकलंय? MgCl2 ऐकलाय? हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, हा Cl 2 इलेक्ट्रॉन घेतो. कसा असतो? असंच असतो, प्लस आणि मायनस. मग आयनिक सॉलिड एक वेगळी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये ते बनतात कसे, तर ते बनतात कशाने? इलेक्ट्रॉन लॉस करून, इलेक्ट्रॉन गेन करून आणि एकमेकांशी अटॅच होऊन. कळालं? इलेक्ट्रॉन लॉस करणाऱ्याला एनर्जी लागते, इलेक्ट्रॉन गेन करणाऱ्याला आउट करावं लागते आणि शेवटी तो फायनली कंपाऊंड तयार होतो. कळालं? पॉईंट क्लिअर आहे? आणि दिसायला ते असे असतात. युनिट सेल मी टाकलं. आता याच्यामध्ये हे बघ, आता पॉइंट काय आहे की Na+ फॉर्म होताना किती एनर्जी लागते? इकडे हॅलो, काय शौर्य इथून कळणार नाही, बरोबर ना शौर्य? हो सर. यांना कुठे न्यावं लागेल? अरियन मध्ये. कुठे? अरिहंत. हॅलो, हाँ बोला. ये मैंने बोला था ना आपको कि 3 डेज लगते हैं हमारे डेमो के लिए, है ना? तो आपका होगा नहीं आपको, अभी आपका इंक्वायरी कॉल आया था तो आपको विद इन टुमारो डेट तो टुमारो में क्या कर, टुमारो, ठीक है? हॅलो, आपल्याला शिकायचं बॉर्न हायबर सायकल. एक सायकल आहे. बॉर्न हायबर एक सायंटिस्ट होता, त्याने सांगितलं की कशा प्रकारे हे आयनिक कंपाऊंड बनतात. कोणता सायकल? बॉर्न हायबर सायकल. PDF तुमच्या ग्रुपवर टाकली आहे. कोणती आहे? अरे, त्याचं म्हणणं होतं की एने काय करतो, आधी एने कसा तयार होतो. तर लक्षात ठेवायचं, हा एने सॉलिड आहे, समजतं? ऍटम आहे.
आणि गॅस आहे सीएल, तो गॅस फॉर्म मध्ये असतो. मग बॉर्न आयवरचं काय म्हणतो, हा एन सॉलिड आधी गॅस बनतो. काय बनतो? गॅस. मग सॉलिडचा गॅस बनण्यासाठी एक एनर्जी लागते. ते दहावीत तुम्ही शिकलाय का दहावीमध्ये? कोणती एनर्जी लागते? एका सॉलिडला गॅस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एस लागते. एस ला म्हणतात सब्लिमेशन. इंथाल्पी म्हणजे एनर्जी. मी जेव्हा इंथाल्पी म्हणेल त्याचा अर्थ सॉलिडला गॅस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सब्लिमेशन एनर्जी लागते. इंथाल्पी ऑफ सब्लिमेशन किंवा लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन नाव ऐकलंय का? लॅटेंट हीट वगैरे तेच आहे. मग सॉलिडला आणि गॅस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे हीट ऍड करावं लागते. काय करावं लागते? ऍड. मग तो सॉलिडचा गॅस मध्ये आल्यानंतर मग त्याला आय म्हणजे काय, आयनायझेशन एनर्जी लागते. कारण त्याला आयन मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, म्हणजे ते ऍड करावं लागते. एस ऍड करावं लागतं आणि आयड एवढं केल्यानंतरच तो Na प्लस बनतो. मग Na सॉलिडचा Na गॅस बनण्यासाठी त्याला एनर्जी लागते. Na गॅसचा बनल्यानंतर त्याला आयन बनण्यासाठी एनर्जी लागते. कळलं? बरोबर. मग तो Na प्लस इथपर्यंत त्याला एनर्जी लागते. मग Cl2 गॅस असतो. Cl2 गॅसला गॅसमध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का? पण तो 2 आहे, तो असा आहे Cl माहिती नाही याच्यात कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याला सेपरेट व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? मग त्याला डी म्हणतात. डी म्हणजे डिसोसिएशन. त्याला ब्रेकअप करायला एनर्जी लागते. तो Cl आधी ब्रेकअप होतो, Cl2 काय होतो? सेपरेट होतो. मग त्याला एकमेकाला सोडायला एनर्जी लागते. एकमेकाला सोडल्यानंतर तो आता गॅस फॉर्म मध्ये आलाय, तो इलेक्ट्रॉन आता घेतो. मग घेताना तुम्हाला माहिती आहे इंथाल्पी ऑफ गेन इंथाल्पी आता लिहिलं ना, ती मायनस होते म्हणजे तिला आउट करावं लागतं. पहिल्यांदा सांगितलं की इथून एनर्जी आउट होतं. काय होतं? आउट. हे ऍड आहे, हे ऍड आहे, आणि हे काय? आउट आहे. मग तो आयन होतो. मग तो आता Na प्लस Cl मायनस आहे, एकमेकाशी जॉईन होतात. काय होतात? तुम्हाला काय वाटतं? Na प्लस Cl मायनस जॉईन होतात तेव्हा एनर्जी आउट होत असेल का इन होत असेल? मी काल बोललो होतो, काय बोललो होतो? केमिस्ट्री मध्ये एकच गोष्ट फिक्स आहे, स्टॅबिलिटी. डोक्यात बसून घ्या. स्टॅबिलिटी म्हणजे एनर्जी लो. ज्याची एनर्जी एकदम कमी तो स्टेबल. मग Na प्लस Cl मायनस जर एकमेकांशी जॉईन करायला इंटरेस्टेड आहे म्हणजे ते जॉईन करून त्यांची एनर्जी कमी होत असेल. याची एनर्जी कमी आहे, मग ते एकमेकांशी जॉईन करतात, त्यातनं एनर्जी कमी होते आणि ते Na प्लस बनवतात. यू म्हणजे लॅटिस इंथाल्पी. त्यांचं स्ट्रक्चर तयार होतं ना, लॅटिस क्रिस्टल तयार होतं ना, त्यांची एनर्जी कमी होते. ते एकत्र आले की एनर्जी कमी, दूर झाल्यामध्ये एनर्जी जास्त. जास्त आल्यामध्ये अनस्टेबल, मग ते पुन्हा एकमेकांना चिटकून राहतात. NaCl ला का सोडत नाही? कारण दोघं एकत्र आले की त्यांना एनर्जी कमी लागते. कमी एनर्जी मध्ये हॅपी असतात. कमी एनर्जीचा लक्षात ठेवा. अंबानी जास्त एनर्जी म्हणजे आपण गधे. आपल्याला एनर्जी कमी करायची आहे, समजा असलं काय? अंबानीला गरज नाही. मग जर मी एक एक कंपनी स्टार्ट केली, मी ए प्रोडक्ट बनवतो, एक बी प्रोडक्ट दुसरा बनवतो. मला माहिती आहे जर आम्ही दोघांनी जॉईन केलं तर आपला प्रॉफिट होईल. कमी रुपयाला प्रोडक्ट बनवू तर दोघं एकत्र राहतात ना, वेगळे राहतील का? मग यालाही कळतं की माझी एनर्जी जास्त आहे, माझी एनर्जी जास्त आहे, दोघं एकत्र आले तर एनर्जी आउट होऊ शकते. एनर्जी आउट. कमी एनर्जी आपण मॅनेज करू, प्रॉफिट जास्त मिळवू. म्हणून Na प्लस सेल मास एकत्र राहतात. स्टोरी कळाली? स्टोरी काय आहे? स्टोरी कळाली म्हणजे तुमचा जेईचा, मी काय म्हणतो, जेईचा प्रश्न सॉल्व्ह होणार. मी सीडी म्हणत नाहीये. कळालं? ज्याला द्यायची नाही ते वेगळा प्रश्न आहे. हे बघा, Na ऍटमचा Na गॅस तयार होण्यासाठी एनर्जी लागते. Na गॅसचा Na आयन होण्यासाठी एनर्जी लागते. ऍटम ब्रेकअप करायला एनर्जी लागते. इलेक्ट्रॉन घ्यायला एनर्जी लागत नाही, द्यावी लागते. पण हे जे होतात यांना एकमेकाला जॉईन होताना एनर्जी आउट करावी. जेवढी एनर्जी आणि बॉन्डच का तयार होतो? मी लिहून दिलं नाही तुम्हाला. केमिकल बॉन्ड यासाठी तयार होतो की जे दोन गोष्टी बॉन्ड तयार करतात त्यांना आपली एनर्जी कमी करायची असते. एक्झाम्पल, ए आणि बी हे दोघंही, हा ए ऍटम होता आणि हा बी ऍटम होता, दोघंही एकत्र एकमेकाशी इलेक्ट्रॉन शेअर करून बॉन्ड का बनवतात? कारण बॉन्ड बनवल्यामुळे त्यांची एनर्जी आधी 100 होती, ती लेस होऊन आता 50 झाली. दोघांची एनर्जी कमी झाली एकत्र आल्यामुळे, म्हणून बॉन्ड बनतो. बॉन्ड स्टॅबिलिटीसाठी बनतो. तूही स्टेबल हो, मीही होतो.
तू प्रोडक्ट बनवतोय, जास्त रुपयाला विकतोय, मी विकतोय, आपण एक काम करू ना, म्हणजे ए आहे आणि बी आहे, दोघंही एका गावात प्रोडक्ट विकतात. विकतात गावाला, यांच्याकडे प्रोडक्ट घ्यायचे आहे. ए 100 रुपयाला विकतो, बी 100 रुपयाला विकतो. हा एक सी आहे, हा प्रोडक्ट घ्यायला जातो, हा याला 100 रुपयाला मागतो, हा म्हणतो की नाही भैया 90ला दे, दिला दे, मला बी वाला 95ला द्यायला तर आहे, तू 90ला दे, बरोबर मागतो की नाही. पण जर ए ना बीने ठरवलं नाही भैया आपण तर 110ला विकायचं, आता काय नाही, हा इथे आला सी वाला, भैया 110ला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर घरी जा. सी ला घ्यावं लागेल. सीला एने बीने ठरवलं ना, म्युच्युअली फायदा घ्यायचा, काय घ्यायचा आहे, सी ला प्रोडक्ट पाहिजे. सी ला प्रोडक्ट एकतर तो माझ्याकडनं भेटेल किंवा तुझ्याकडनं भेटेल. 100 नाही, आता 110, आता 110, कळलं का. दोघं म्युच्युअली एकत्र आल्यावरती फायदा लागेल दोघांना. तर हा एने असतो ना, हा याची एनर्जी जास्त असते, सीएल याची एनर्जी जास्त असते, कळलं. मग दोघंही एकत्र येतात आणि दोघांची एनर्जी दो होते, काय होते, म्हणून त्यांच्यात बॉन्ड. बॉन्ड बनण्याचं कारण काय, ऑक्टेडिटेड सर्व रेडी आहे, पण ते कशाने होतं, ते अनस्टेबल असतात. एने हायली अनस्टेबल हाय एनर्जी, सीएल अनस्टेबल हाय एनर्जी, दोघं एकत्र आल्यामुळे त्यांची एनर्जी कमी होते, त्यांना स्टेबिलिटी मिळते, म्हणून ते एकत्र येतात. म्हणून ते एकत्र येतात. पण ते कसे एकत्र येतात त्याची प्रोसेस. मग या एनेला डायरेक्टली प्लस बनता येत नाही, मग तो आधी गॅस बनतो, मग तो Na+ बनतो, मग Cl2 ला आधी ब्रेकअप करतो, हा Cl2 ब्रेकअप होतो, Cl बनतो, मग तो मायनस बनतो आणि मग ते एकमेकांना जॉईन. कळलं. मग त्याचं लॅटिस तयार होतं, नेटवर्क तयार होतं. मग नेटवर्क काय तयार होतं, हे Na+ आपल्याकडे 100 आहे तिथे, आणि Cl-100 आहे, हे असं नेटवर्क का तयार करतात क्यूब क्यूब सारखं, कारण ते जॉईन केल्यामुळे त्यांच्यातनं एनर्जी आउट होत, त्याला लॅटिस एनर्जी म्हणतात. त्या म्हणतात ते एनर्जी कमी कमी करण्यासाठी ते एकमेकाशी नेटवर्क बनवतात, क्यूब बनवतात, म्हणून ते क्यूब बनवतात. आणि जे क्यूब बनल्यामुळे जी एनर्जी आउट होते त्याला म्हणतात लॅटिस एनर्जी, बरोबर. मग केमिस्ट्री उलट असतं, सायंटिस्ट उलटे आहेत. सायंटिस्ट म्हणतात की Na+Cl- जो क्यूब बनला आहे त्याच्यात एवढी एनर्जी बाहेर पडली, एवढी लॅटिस एनर्जी, जर आपण त्याला तेवढी एनर्जी दिली तर तो ब्रेक होतो, तो ब्रेक होतो. जो एनर्जी बाहेर टाकून स्टेबल होतो त्याला एनर्जी दिली तर, मग सायंटिस्ट काय म्हणतात, हा NaCl आहे, हा KCl आहे, हा MgCl आहे, यांचं लॅटिस एनर्जी काय असतं, कमी जास्त असतं ना, कमी जास्त असतं की नाही. मग त्यांच्या लॅटिस एनर्जी आपण ठरवतो की तो त्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, त्यांचा बॉन्ड किती, ज्याची लॅटिस एनर्जी जास्त, ज्याला जास्त एनर्जी बाहेर टाकली त्याचा बॉन्ड स्ट्रॉंग, त्याचा बॉन्ड. मी म्हटलं तुम्हाला NaCl KCl म्हणजे यातला लवकर बॉन्ड कोणता तुटणार, कोण Na+ प्लस मायनस लवकर ब्रेकअप होणार, तर जे असं विचारतं NaCl KCl मधला कोणाचा बॉन्ड लवकर तुटणार, कोणतं लॅटिस लवकर ब्रेक होणार, कोणता क्रिस्टल ब्रेक होणार. मग समोर दिलेलं असतं NaClचं लॅटिस एनर्जी, KClचं लॅटिस एनर्जी, ज्याचं एनर्जी जास्त तो तुटणार नाही भैया, तो जास्त स्टेबल आहे, त्याने कमी एनर्जी टाकलाय तो तुटेल. हो, आपण त्याच्यावर ठरवतो कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे तिघही सर्व पण आहे निकष. पण जेला इंटरेस्ट तो नाही आहे, पण कोण अजून स्ट्रॉंग आहे, कळलं का. बरोबर, हे जी चला, तर तुम्हाला जरा गोष्टी कळाल्या की नेमकं चाललं काय आणि कंपाऊंड काय असतं. 10वी मध्ये फक्त NaCl असं काही नसतं, गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये असतात, बरोबर. आणि आपण सीईटी ठरून चालत नाही, मी जेईच्या लेवल पर्यंत चालतं, म्हणजे तुम्हाला कोणते एक्झाम त्रास देणार नाही. ऑनलाईन काही प्रॉब्लेम, ऑनलाईन, हॅलो यश, येस सर. बरोबर. चला मग इकडे लक्ष द्या बघा, Na+ दिसतोय का, Na+ बनवायला एवढी एनर्जी घ्यावी लागते, किती, 495. Cl ला इलेक्ट्रॉन घ्यायला एवढी एनर्जी द्यावी लागते, बरोबर की नाही. पण टोटल सम ऑफ टू जर दोघांना जॉईन केलं तर किती एनर्जी लागते, NaCl बनताना एवढी एनर्जी काय करायला लागते,
आउट करावं लागते किती 780. एक मिनिट इथे बुक चांगला नाही रे, इथे बुक बुक कसं एक बुक चांगलं काम नाही करत. चला ठीक आहे, पुढच्या लेक्चरला मी ते काढून आणेल. आता सध्या आपण इथे लक्ष देऊ. कळालं तुम्हाला काय तर NaCl कसा फॉर्म होतो, काय असतं क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, आता तोच प्रश्न लॅटिस एन्थॅल्पी जे आपण बोलू. यू Na+Cl- ला जॉईन केल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडते त्याला लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. मग सायंटिफिक मध्ये कसं वाच शोरे वाच. The lattice enthalpy of an ionic solid is defined as the energy required to separate 1 mole of a solid ionic compound into gaseous constituent ions. For example, the lattice enthalpy of NaCl is 788 kJ mole minus 1. This means that 788 kg of energy is required to separate 1 mole of solid NaCl into 1 mole of Na plus gram and 1 mole of Cl minus gram to an infinite distance. किंवा केमिस्ट्री मध्ये मी काय जे काही सर्व बोलणार ते 1 मोल साठी असतात. आणि 1 मोल माहिती किती, किती 6 × 10⁻². केमिस्ट्री काही मी गप्पा करणार तर 1 मोलचेच करणार. मला म्हणायचे की लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय, तर 1 मोल ऑफ NaCl म्हणजे 6 × 10⁻³ NaCl जेव्हा बनतात काय म्हणतात बनतात तेव्हा किती एनर्जी आउट होते 788. किती होते 780. कळालं. एवढे बनायला किती एनर्जी आउट होते 780. मग मी जर असं म्हटलं उलट म्हटलं की जर मी एवढीच एनर्जी दिली तर सर्व ब्रेक होतील की नाही, तेवढ्या एनर्जी 1 मोल ब्रेक होतील की नाही. मग लॅटिस एन्थॅल्पीला उलट डेफिनेशन बनवलं जातं की 1 मोल ऑफ NaCl ला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे लॅटिस एन्थॅल्पी. कळतंय काय बोलतोय. काय बोललो मी, लॅटिस एन्थॅल्पीला तुम्ही असे म्हणू शकता की जी एनर्जी 1 मोल बनण्यासाठी बाहेर पडली किंवा एवढी एनर्जी की ती 1 मोलला दिल्यामुळे तो ब्रेकअप झाला. शेरकच आहे काय, NaCl एकत्र येण्यासाठी जेवढी एनर्जी लागते जे बाहेर पडते तेवढी दिल्यावरती जो ब्रेकअप होतो दोघांना लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. कळलं. पण एका NaCl च्या गप्पा होत नाही की जे होतात 1 मोलच्या. मग 1 मोल ऑफ NaCl ला ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. किंवा उलट 1 मोल ऑफ NaCl ला फॉर्म करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला लॅटिस एन्थॅल्पी म्हणतात. 1 मोल तयार करण्यासाठी जेवढी आउट होते तेवढी लॅटिस एन्थॅल्पी, जे 1 मोलला ब्रेक करण्यासाठी जेवढी लागते तेवढी लॅटिस एन्थॅल्पी. समजलं का. पण बुक कशामध्ये गप्पा करतं, ब्रेक करण्यामध्ये. कशामध्ये, 1 मोल ऑफ NaCl ला म्हणजे 6 × 10⁻³ NaCl ला ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी दिली जाणार त्याच्यामुळे त्याचा क्रिस्टल तुटून जाणार, Na+Cl- वेगळे, त्याला म्हणायचं लॅटिस एन्थॅल्पी ऑफ NaCl. तर तुम्हाला 6 × 10⁻³ NaCl ला जर ब्रेकअप करायचे असतील तर किती एनर्जी द्यावं लागेल, डिवाइड बाय मोल आहे ना. एका मोल साठी एवढी एनर्जी दिली की एवढे मॉलिक्यूल ब्रेकअप होऊन Na वेगळे Cl डिवाइड बाय मोल आहे ना. एनर्जी जूल मध्ये असते एनर्जी, पण डिवाइड बाय मोल म्हणजे एका मोलला तोडण्यासाठी एवढी लागते. एका मोलला तोडण्यासाठी एवढी किलोजूल एनर्जी लागते कारण एनर्जी जूल मध्ये असते. मग डिवाइड बाय मोल का आलं, एका मोलला एवढी लागते. 1 मोल म्हणजे एक नाही, 6 वरती 23 6 वरती जेवढे मॉलिक्यूल तोडण्यासाठी एवढी एनर्जी द्यावी. लॅटिस एन्थॅल्पी लवकर कळत नाही. कुणाला कळाली सांगू शकता मला, काही कळलं तर का नाही कळालं, काय कळालं किंवा काय कळालं नाही ते बोला. काय बोललो, 1 मोल ऑफ NaCl जो ऑलरेडी प्लस मायनस जॉईंट आहे त्याचे क्यूब तयार झालेले आहेत त्याला तोडण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात लॅटिस एन्थॅल्पी ऑफ दी NaCl ती असते 788. एका मोलला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. काय ब्रेक करायचं आहे, जे क्यूब बनले त्यांना तोडायचं आहे, क्रिस्टल तोडायचं आहे. क्रिस्टल
तोडायचं आहे, समजलं? बरोबर. चला लिहून टाका मग. डेफिनेशन घरी लिहायची आणि एक्झाम्पल घरी लिहून आणायचं. लॅटिस इंथॅल्पी म्हणजे याच्यानुसार एने वगैरे सगळं सेपरेट होऊन जात. दुसरा आहे बॉन्ड पॅरामीटर. चॅप्टर मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक बॉन्ड पॅरामीटर. बॉन्ड लेंथ लिहायचं. बॉन्ड लेंथ केमिस्ट्रीमध्ये केव्हाही गप्प होतील तसे याच्यात होतील. बॉन्डची लेंथ, बॉन्डची लेंथ. आता दोन ऍटमने इलेक्ट्रॉन शेअर करून बॉन्ड बनवलाय किंवा Na+Cl- ने ही काय केलाय, बॉन्ड बनवलाय. आता मला सांगा Na+Cl- ने इलेक्ट्रॉन शेअर केलेत का? Na+Cl- ने इलेक्ट्रॉन शेअर केलेत का? अरे ते इलेक्ट्रॉन शेअर नाही करत, ते अट्रॅक्ट होतात. ते काय होतात, हा Cl- करतात, हे Cl करतात शेअर. हे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता? हा आयनिक बॉन्ड आहे. Na+Cl- मध्ये इलेक्ट्रॉन मध्ये ठेवले जात नाही. कोव्हॅलंट मध्ये ऑक्टेट रूल. कोणता? समजलं? बरोबर. आता तो Na+Cl- चा बॉन्ड असेल किंवा तो Cl चा बॉन्ड असेल, बॉन्ड दोघांमध्ये बनलाय का? बनलाय. आपण म्हटलं चला बनलाय, तर त्याची लेंथ असते की नाही काही? काय वाटतं, बॉन्ड सर्व सेम असतात त्या जगात? म्हणजे सर हा H आणि H मधला बॉन्ड, हा Cl मधला बॉन्ड, हा N मधला बॉन्ड सेम असतो का? नाही. प्रत्येक ऍटम मधले बॉन्डची लेंथ वेगवेगळी असते आणि त्याला म्हणतो आपण बॉन्ड लेंथ. तुमचं पहिलं लेक्चर झालं होतं का? बरोबर. मग आज एवढंच करायचंय. बरोबर, कळलं का? यस. मग आपल्याला टॉपिक शिकायचं बॉन्ड लेंथ. काय शिकायचंय? बॉन्ड लेंथ. बरोबर. ही डायग्राम वर तुम्हाला कळत असेल की कार्बन आणि हे बघा, हा हायड्रोजन ऑक्सिजनच्या बॉन्डची लेंथ 96 आहे. कार्बन हायड्रोजन, कार्बन कार्बन म्हणजे प्रत्येकाने एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. या सर्वांनी एकच शेअर केला, एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलाय ना. तर प्रत्येकाची बॉन्ड लेंथ, तेव्हा यांनी सर्वांनी दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर केलेत, पण बघा तरी त्यांची बॉन्ड लेंथ, यांनी तीन तीन केलेत तरी त्यांची बॉन्ड लेंथ. म्हणजे बॉन्ड लेंथ ही वेगवेगळी असते. भले तुम्ही दोन इलेक्ट्रॉन शेअर करा, दोन दोन करा, चार चार करा किंवा सहा सहा करा. दोन इलेक्ट्रॉन शेअर केला म्हणजे एक बॉन्ड, चार म्हणजे दोन बॉन्ड, सहा म्हणजे तीन बॉन्ड. पण तुम्ही तीन तीनही केले तरी वेगळी लेंथ. आपल्याला उद्या याच्यावर डिस्कस करायचं की बॉन्ड लेंथ वेगळी का असते, काय इम्पॉर्टंट आहे हे, काय इम्पॉर्टंट. जोपर्यंत बॉन्डची लेंथ करणार नाही. आता एक्झाम्पल की आता एक मशीन चालवायचं, एक मशीन चालवायचं काय शिंदे, आणि मशीनचं लिव्हर इथे आहे. लिव्हर समजतं ना, हँडल, आणि मशीन आहे. आणि या लिव्हरला इथून 3 फुटाचं डिस्टन्स आहे. किती फुटाचं? 3 फुटाचं नाही, एक 2 फुटाचं डिस्टन्स आहे. तर तिथे मशीनवरती बसवताना जो ऍड देणार तो आधी हे तर चेक करणार की तुमच्या हाताची लांबी 1.5 फुटाच्या वरती पाहिजे. तर 1.5 फुटावरती हँडल आहे. कोणाचा एकदम छोटासा असेल, कुठला हात छोटा असतो तो चालेल का? म्हणजे मिनिंग काय, तर केमिकल रिॲक्शन जेव्हा होतात तेव्हा तिथे बॉन्डची लेंथ किती आहे त्याच्यावरनं तो मॉलिक्यूल बिहेव करतो. मॉलिक्यूल मध्ये 3 बॉन्ड आहेत, पण 3 बॉन्ड मध्ये त्याच्या बॉन्डची लेंथ किती आहे ही रिॲक्शन करताना मॅटर करतं. तुम्ही माणूस आहात ठीक आहे, पण प्रत्येक मशीन चालवू शकतो का? नाही. त्याचा हात लांब आहे, तो कम्फर्टेबली करणार. ज्याची हाईट कमी आहे त्याला ते त्रास होणार. बच्चा तर चालू शकणार नाही. बच्चे ह्युमन आहे, हायटेड ह्युमन आहे, मिडल मॅन ह्युमन आहे, पण तिथे असं म्हणून बसवला ना त्याची हाईट चांगली आहे, त्याच्या हाताची लांबी चांगली आहे, तो एकदम कम्फर्टेबली मशीन चालवू शकतो कारण त्याच्या हाताची लेंथ छान आहे. तर बॉन्ड लेंथ कशी आहे त्यानुसार रिॲक्शन होतं. बॉन्डची लेंथ भरपूर गोष्टी शकतात की तो रिॲक्शन कशा करणार. तिथे असं मॉडेल बसवावं लागेल की त्याच्या हाताची लांबी चांगली आहे, तो हँडल लिव्हरला चांगला करू शकतो. कुठल्या माणसाला दुसरा जॉब द्यावा लागेल, तिथे तो बसू शकत नाही. किंवा इमॅजिन करा, आर्मी मध्ये ह्युमन येतात. आता एआयला सांगितलं, एआयला तुम्हाला शिकवायचंय की आर्मी काय असते.
आर्मी मध्ये ह्युमन घेतात तर तो म्हणतो त्याला हे शिकवावं लागतं ना की फक्त ह्युमन नाही घेत घरी. असं ह्युमन घेतात त्याला ब्लड प्रेशर नाही आहे. असं ह्युमन घेतात की त्याला थोडी हाईट आहे. असं ह्युमन घेतात त्याला मतिमंद आहे. असं ह्युमन घेतात का की ज्याला म्हणजे त्याचा हातपाय तुटलेत काय म्हणजे त्याला म्हणजे तो चालू शकत नाहीये. क्रायटेरिया ना ह्युमन नाही घेत फक्त तो. प्रत्येक ठिकाणी ट्रिपल बॉन्ड काम नाही करत तो. ट्रिपल बॉन्डची लेंथ किती आहे ते मॅटर करतं. काय करतं केमिकल रिॲक्शन जर शिकायचं असेल तर बॉन्ड कसा आहे, बॉन्डची लांबी किती आहे हे भरपूर मॅटर करतं. हे कळालं म्हणजे तुम्हाला केमिस्ट्री मॅक्सिमम कळतं. उद्या बघू आपण मग बॉन्डची लेंथ कशी कमी जास्त होते. बॉन्डची लेंथ यासाठी पिरियड टेबल वाचून एकदा बघून यायचं हातात ठेवायचं. कारण मी बॉन्डची लेंथला कोणाशी कनेक्ट करणार आहे ऍटमच्या साईज सोबत. आठवतंय मी हेच म्हणणार इकडे साईज छोटी होते इकडे साईज आणि याला कनेक्ट करणार मी बॉन्ड लेंथ सोबत. याला मी कनेक्ट करणार आता सिंपल थिंग आहे ना ज्याची साईज मोठी तो मोठा पण बनवू शकतो ना. तर विचार करा या ऍटमची साईज एवढी आहे आणि ह्या ऍटमची साईज एवढी आहे तर बॉन्डची लेंथ अशी बनणार ना. मग ह्या ऍटमची साईज मोठी ह्या ऍटमची साईज मोठी तर बॉन्डची लेंथ ऍटमच्या साईज नुसार वाढते. मला ऍटमची साईज समजत नाही एवढे कमी होते एवढे जास्त होते तर मग बॉन्ड लेंथ करणार आहे का. साईज मॅटर करतो ना. एक ऍटमची साईजच मोठी आहे. दोन ऍटम मध्ये लेंथ म्हणजे काय असतं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय असतं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. तर एक ए ऍटम आहे बी ऍटम बॉन्ड लेंथ म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स. आता ए ऍटमची साईज मोठी आहे बी ची मोठी आहे रेडियस मोठी आहे बॉन्ड लेंथ वाढणार ना. याची रेडियस वाढणार त्याची वाढणार. लेंथचं रिलेशन कोणाशी लागतं साईज साईज कुठे पिरियड टेबल. लेफ्ट साइड वाले मोठे राइट साइड वाले छोटे टॉप वाले छोटे बॉटम वाले अजून जास्त मोठे. समजलं का गोष्ट. ठीक आहे शिकू आपण. केमिस्ट्री एवढी हार्ड नाही आहे. हे जर तुम्ही चॅप्टर करून टाकले तुम्ही म्हणणार एकदम सोपं झालं म्हणजे 12वी सोपी करत 11वीचे चॅप्टर जरा हार्ड. आणि तुम्ही बघित असाल तुम्ही